बायको आली, बायको. कोणाची? माझी. तुझी नाही, माझी बायको आली, माझी. अरे आधी याची विल्हेवाट लावायला हवी, नाहीतर तुझी वाट लागेल. वहिनी माहेरी गेले होते ना, कसं काय आले? अरे काय सगळा घोळात घोळ झालाय. बरं ऐक, हे फराळाचं राहू दे, बाकीचं सगळं आवर आवर आवर. मला एक सांग, लव्ह मॅरेज झालंय ना तुझं, समजून घेते ना वहिनी. अरे लव्ह मॅरेज असू नाही तर अरेंज मॅरेज, बायको बायको असते. दोन गोटून गळा खाली उतरू दिले. असू दे असू दे. आवरलं का? हे राजा, बूच बीज वर ठेवू नको. नाही ते बूच सापडलं तर माझी बायको बूच मारेल, काय फेकून मला. आणि ते बूच लागलं ते खूप महाग असतं. हा झोपला बिपला का काय? नक्कीच साहेब निवांत झोपले असतील, नाही तर आतापर्यंत दरवाजा उघडायला पाहिजे. मागे वाटतं. फराळ का आलो. हा मिस्टर इंडिया झाली काय? अरे तू वहिनींना जास्त घाबरत असल्यामुळे तुला भास होतोय. वहिनी पहिल्यांदा तुला सोडून गेला ना, हो ना? ए सीताफळ्या, अरे बेल वाजली, तिचा आवाज ऐकला, सगळ्यांनी ऐकला ना. मग बेल वाजली, ऐकली सुद्धा सगळ्यांनी, पण ती बेल वहिनींची नसेल, दिवाळी मागायला आलेल्या कोणी बाईची असेल. मग हा हे बरोबर. म्हणजे मला भास झाला मला. ए मग ती बाई कुठे गेली रे, दिवाळी मागणारी? हो गेली अशी कंटाळून. चल ये लवकर आतमध्ये. रे बाप्पा, चल चल लवकर, चल लवकर. तर आधीच उशीर झालाय आपल्याला. झालं का मनासारखं? चल काढते पार्सल. ये ऐकली ना आता बेल? अरे खरं सांगतोय मी. 2 मिनिटं थांबा, मी बघतो. पल्लवी इकडे. वहिनीचे. वहिनीच आहेत. मग आता करायचं काय? तुझा एक काम करू, ते सगळं काही पसारा आवरू आणि मग मी दार उघडतो. चल 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 चल. हे फराळाचं राहू द्या, बाकीचं आवरा. उघडू. हा रेडी? बिंदास उघड. अरे अरे काय तू एवढा का वेळ दार उघडायला? कशी काय आलीस अचानक? काय सांगू तुला, तो ड्रायव्हर चांगला नव्हता. अरे काय? भाऊ काय तुम्ही, चांगला ड्रायव्हर तरी पाठवायचा होता ना. रस्त्यावर लक्ष ठेवायचं सोडून माझ्याकडे बघत बसलेला ड्राईव्ह करताना. नाही वहिनी, तो चांगला माणूस आहे, पण तो काय ना डोळ्याने जरा तिरळा आहे. म्हणजे मागे बसणाऱ्या माणसाला असं वाटतं की तो आपल्याकडेच बघतोय, पण तो गाडी चालवतो. हो? हा. अरे देवा, लाईफ मध्ये नुसतं कन्फ्युजन आहे. आधी तरी सांगायचं. आधी सांगायचं तू आधी. हे काय? चकना. चकली चकली चकली.
ते चकण्या माणसाचं सांगत होतं म्हणून तसं झालं त्याचं असं ते फराळ म्हटलं पल्लवीने केलंय कसं वाटलं चांगला बनवला फराळ. एक नंबर हा चकी. अच्छा बरं, ठीक आहे. आले तुम्ही फ्रेश होऊन जरा. चकल्या छान आहेत हा, मस्त. हा ते मी हिने खा जा फ्रेश होते. हे काय? बॉटल. ते कोण तू ठेवली तू सांगितली होतीस ना ठेवायला. तात्यांची बाटली येते. तात्यांना ना ही फार वाईट सवय लागली. म्हणजे मी त्यांना सांगणार की तात्या हे नाही करायचं तुम्ही. मी चिडलोय. मी नाही करायचं तात्या. तात्यांचा स्वभाव पल्लवी फटाक्यात पिऊन टाकली असती तर बरं झालं असतं. हो नाही बघ ना, तुला ना मला आणि घाल बेसिंगला. आता काय ते खरं खरं सांगताय का फोन लावता त्यांना? सॉरी 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 ते ना आमचा जरा असं प्लॅन झाला होता पण सॉरी सॉरी ठीक आहे ना, तू सॉरी का म्हणतोयस? मी काय तुला नाही म्हणणार होते का प्यायला? अगं मग तू जाऊन ओतलीस का? कारण तू मला न सांगता प्यायला बसलास म्हणून. अलंकार मला सांगायचंच तरी ना, मी काय तुला नाही म्हणणार होते का? हे बघ, तू जरी माझा नवरा असलास तरी तुला तुझं पर्सनल आयुष्य जगायचा पूर्ण अधिकार आहे. हा, पण अधिकार आहे म्हणून तू कसाही वागशील असं नाही. हा, निदान मला विचारायचं तरी होतंच ना. हे बघ अलंकार, तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुझ्याशी लग्न केलंय. आणि ठीक आहे, तुला नव्हतं विचारायचं तर ठीक आहे, पण निदान आपल्याला शोभेल असा तरी ब्रँड घ्यायचा ना. दादा थांबा ना जरा. तुम्हाला इथून कोणी दिसलं का हो, टोपी घातलेला आणि दाढीवाला माणूस? उशे, मी थांबते इथेच आता. दमले भाई मी. बरोबर, तू इथं बस. हा, तू बघ बाई. दादा, तुम्हाला इथं एक माणूस दिसला का? पांढरी टोपी घातली होती, आजारी होता थोडा. उशे, अगं दिसलं का ग कुठे? नाही ना, पण ताते एवढ्या लांब गेलेच कशाला लघवीला? अगं वावर बघत बघत गेले असतील. आता काय करावं बाई? उशे, अगं त्यांना चक्कर बिक्कर तर आली नसेल ना ग? नाही गाई, किडनी स्टोन झालेल्या माणसाला चक्कर नाहीये. ही माणसं फक्त बोंबलतात. अगं मग हे का नाही बोंबलून राहिले? अहो अहो, अगं आई, आता ती त्यांना भेटल्याशिवाय कसं कळणार आपल्याला? ते काय, तू अलंकारला फोन लाव आणि त्याला म्हणा इकडंच, तुझे ताता काय सापडणं झालेत. वहिनी, आजपर्यंत हाच ब्रँड वापरत आलोय मी, काहीच झालं नाही मला अजून. म्हणून काही व्हायची वाट बघायची आहे का?
मी खरं सांगते, हे असे स्वस्तातले ब्रँड्स ना चांगले नसतात शरीरासाठी. अहो, आमच्या आज्यापासून हाच ब्रँड वापरत आलोय मी. स्वस्तात मस्त. रात्री जिंक चढली की डायरेक्ट सकाळीच. हे बघ, तू याचा चांगला मित्र आहेस म्हणून तुला सांगण्याचा भोळा प्रयत्न केला मी, पण सॉरी. तुम्हाला जो ब्रँड घ्यायचा तुम्ही घ्या, पण अलंकार हा ब्रँड घेणार नाही. आणि इतकंच असेल ना तर मी ही पार्टी कॅन्सल करून टाका तुमची. एक मिनिट. तू काय बोलतेस ना मला खरंच काहीच कळत नाही. म्हणजे तू खरं मनापासून बोलतेस की माझी मजा घेते, मला खरंच नाही कळत आहे. म्हणजे बघ ना, मी चांगल्या ब्रँडची आत्ता घेतली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यात? खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. हे बघा, तुम्ही घ्या पण प्रमाणात घ्या आणि चांगला ब्रँड घ्या. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? थांबा एक मिनिट. हे घे, पैसे घे आणि चांगल्यातला ब्रँड घेऊन घे. पहिले यार तुला माहिती ना, मी कधीतरी अगदी मित्र जमले म्हणून, बाकी नाही माझं तसं. अरे अलंकार, मला माहिती आहे म्हणूनच तर म्हणतेय ना मी. घे. नाही नको, नाही. अरे बरं, तुम्ही घ्या. तो काही नाही बोलणार, घ्या तुम्ही, पण प्लीज चांगल्यातला घेऊन या. बरं, मी आलेच. तू कुठे निघालीस? हे काय खाताय? तुमच्यासाठी काहीतरी चांगलं बनवून आण. थँक्यू पल्ले, थँक्यू. मी पण नाही यार, पळून जाऊनच लग्न करीन भाऊ. हा? अरे कुठली बायको आपल्या नवऱ्याला असल्या कामासाठी पैसे देते? हा? हिने पळून जाऊन लग्न केलं ना, मग हिला एवढी चांगली आणि समजूतदार बायको मिळाली. तसं नाहीये. यासाठी पळून जाऊन लग्न करण्याची गरज नाहीये, नशीब लागतं त्यासाठी. असे मग माझं नशीब कुठं काढते भाऊ? तुझ्या नशिबात फक्त आमच्यासाठी नवीन स्टॉक आणणे एवढंच आहे. पटकन घेऊन ये. काय आहे, तिचा मूड चेंज झाला तर फक्त फराळ खायला लागेल. नाही रे भाऊ, बसायचंय. ये बसू. अरे प्रत्येकाच्या बुडाखाली गाडी, मोकळ्या गाड्या उडून राहिले, पण लिफ्ट कोण देत नाही तिच्या. ए, मला सोड ना, माझी गाडी हुकली, मी बी पेशंट आहे. तुम्हाला ही गाडी चालेल काय? हा चालेल ना, बैलगाडी बी चालती बाबा. या दादा, बसा. सांभाळून त्या गाडीचं. चला चला, सुरुवात करूया आता. जास्त वेळ घालवायला नको. वहिनी, सुरुवात करतोय. सॉरी, ऐक ना, उषाताईंचा फोन येतोय. निघाले ते म्हणते. एकदा कन्फर्म करून घ्या, नाही तर इथे येऊन धडकायचे ते. हा तेच, थांब उचलू दे. हॅलो, हा उषाताई, निघालात का? निघाले. वहिनी अजून इथंच आहे, अजून पोहोचलो बी नाही. काय? पोचलाच नाही आता अजून? रस्त्यात काही प्रॉब्लेम झालाय का? वहिनी, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तात्या. काय? तात्या काय? तात्या हरवलेत. काय काय म्हणाला तुम्ही? तात्या हरवले? त्यांचा फोन बी लागत नाहीये.
आम्ही इथं जरा चहाच्या टपरीपाशी थांबलो होतो. लघवीला जातो म्हणून गेले, अजून आलेच नाहीयेत. आम्ही किती वेळ झालं त्यांना शोधतोय. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अलंकारला सांगते आणि घाबरू नका. आपण शोधून काढू त्यांना. तुम्ही एक काम करा, तुमचं लाईव्ह लोकेशन मला पाठवा. हा, लगेच पाठवते. काय बोलू उषा? काय तात्या हरवले? हो, अरे म्हणजे ते सगळे चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबले होते आणि ते वॉशरूमला जातो म्हणून गेले आणि परत आलेच नाही आहेत म्हणे. मी सांगतो, सरपंच साहेब नक्की डॉक्टरला घाबरले असते. अरे ते काय लहान आहेत का घाबरायला? तसं नाहीये, ऐन टाइमवर टांगून द्यायची सवय त्यांना. विचार अलंकारला. काय रे अलंकार? अरे मदत करायची सोडून उचापत्या कसलं करता तुम्ही? मी उषाताईंना लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगितलं. मी जरा बघतेच. हा, बघ. हे यार, मला वाटत नाही आपल्याला आज हा प्रोग्राम करायला मिळेल. अरे बाप हरवलाय माझा. प्रोग्रामची काय पडली तुला? तात्या कुठे गेले म्हणायचे? हा, कधी गेले? 1 तासापूर्वी. कुठे गेले? रस्त्यातच. काय झालं? किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता. जडीबुटी घेण्यासाठी डॉक्टरांकडे चाललो होतो, पंडित डॉक्टरांकडे. वाटेतच गेले, मग तिथूनच गाडी फिरवली माघारी. वाईट झाले. वय काय होतं? साधारण तुमच्याच वयाचे होते. आधीच मुलीच्या लग्नाचं टेन्शन, त्यात हा मुतखड्याचा त्रास. जीव गेला ना राव धडधकट माणसाचा. हॅलो. अरे यार, नाही रे, तात्यांना फोनच लागत नाहीये. अरे नेटवर्कच्या बाहेर असतील, थोड्या वेळ ट्राय कर ना. अरे असं कसं नेटवर्कच्या बाहेर? गेले कुठे असतील ते? अरे असतील कुठेतरी सवयीनुसार गप्पा मारत बसलेले. काय इतकं टेन्शन घेतोय तू? येतील ते. नाही, मला काळजी आईची आणि उषाची वाटते. त्या बिचाऱ्यांची काय हालत झाली असेल आता. अलंकार, अरे काळजी करू नकोस. आईंचा फोन आला होता, तात्या सापडलेत. वा वा वा, बरं झालं. चल, कुठे सापडले? ते काही सांगितलं नाहीत, पण थोड्या वेळाने भेटतील असं म्हणाल्या. भेटतील म्हणजे काय? अजून भेट झाली नाही का त्यांची? ते का लहान मुल आहेत का? येतील ना, नको टेन्शन घेऊ. बरं, मी आलेच. एक मिनिट, तू कुठे चाललीस आता? ते तात्यांचं बनियान बाहेर वाळत घातलंय, ते जरा काढून येते. ते फाटकय ते. तुला काय माहित रे? अरे बाहेर एकच वाळत घातलेलं आहे ते. हा, तेच. नाही म्हणजे आई पण तेच म्हणाल्या की तुला वाटेल खराब आहे, पण ते त्यांच्या वापरातलंच आहे. तात्या पण ना, मी आलेच. बघितलं ना बाप कसा असतो. स्वतः फाटके कपडे घालतो, पण आपल्याला चांगले कपडे देतो. आणि आपण काय करतो? दारू पिऊन त्याच्याच नावाने धिंगाणा घालतो. बरोबर नाहीये. हे बघा, हे जे काय करायचं ना, लवकर आटपा तुमचं. यार, पाणी पाठवत, पाणी बघ. अरे अरे तात्या, हे निघून गेलं. तिला सांडवून सगळं फडकान नको जाय. हा, वहिनी 1 मिनिट. हे घे इकडनं बघ. आओ, काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना मी तात्यांचा बनियान आहे म्हणून. त्यांचं बनियान? अरे कशाने तुम्ही डोक्याने आदू? आणि इकडे. तात्या पण असे बनियान का वापरतात काय माहिती? द्यायचे फेकून, नवीन घ्यायचे ना. जुनी सवय तात्या. जाऊ दे, सोड. अलंकार,